खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबी नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। सरकारने कर्जमाफीसाठी 5 कडक नियम लागू केले आहेत अशी माहिती समोर येत आहे। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर या नियमांपैकी फक्त 2 चुका सापडल्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही अशी चर्चा सुरू आहे। यामुळे आता अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत। मग नेमके हे नियम कोणते आहेत, बँक शेतकऱ्यांच्या घरी चौकशी का करत आहे आणि कोणत्या चुका केल्यास कर्जमाफी थांबू शकते, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, आता आपण या बातमीचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। आत्ताच आपण पाहिले की कर्जमाफीसाठी 5 कडक नियम लागू होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे। परंतु आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बँका शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी का करत आहेत। मित्रांनो, काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बँक अधिकारी आणि प्रशासनाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी भेट देत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। या भेटीदरम्यान अधिकारी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासत आहेत। उदाहरणार्थ, शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, तो खरंच शेती करतो का, आणि घेतलेले कर्ज नेमके कशासाठी वापरले आहे। कारण सरकारला आता हे निश्चित करायचे आहे की कर्जमाफीचा लाभ खरोखर गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा। मित्रांनो, काही ठिकाणी असेही आढळले आहे की काही लोकांनी शेती नसतानाही कृषी कर्ज घेतले होते, तर काहींनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन त्याचा फायदा घेतला होता। अशा प्रकारच्या घटना समोर आल्यामुळे आता प्रशासन अधिक सावध झाले आहे। म्हणूनच बँकांना आदेश देण्यात आले आहेत की कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रत्यक्ष तपासावी। यामध्ये खालील गोष्टींची तपासणी केली जाऊ शकते: जमीन नोंद आणि सातबारा, पिकाची माहिती, बँकेतील कर्जाची नोंद, कर्ज वापराची माहिती। जर या तपासणी दरम्यान काही गडबड आढळली तर संबंधित प्रकरण पुढील चौकशीसाठी पाठवले जाऊ शकते। पण मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक शेतकऱ्याला त्रास दिला जाणार आहे। जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील आणि तुम्ही खरोखर शेती करत असाल तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही। उलट अशा तपासणीमुळे खोटे अर्ज करणाऱ्यांवर कारवाई होईल आणि खरी मदत गरजू शेतकऱ्यांना मिळेल। मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की त्या 2 मोठ्या चुका नेमक्या कोणत्या आहेत ज्यामुळे कर्जमाफी अडकू शकते। तसेच काही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या नवीन तपासणीबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील माहिती प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण या बातमीचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। मागील भागात आपण पाहिले की कर्जमाफीच्या अर्जांची बँक आणि प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे अशी माहिती समोर येत आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्या 2 चुका नेमक्या कोणत्या असू शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी अडचणीत येऊ शकते। मित्रांनो, काही तज्ज्ञांच्या आणि चर्चेनुसार 2 महत्त्वाच्या गोष्टींची तपासणी सर्वात जास्त केली जात आहे। पहिली चूक म्हणजे जमिनीच्या नोंदीत गडबड असणे। जर कर्ज घेताना शेतकऱ्याने जी जमीन दाखवली आहे ती नोंद सरकारी कागदपत्रांमध्ये वेगळी आढळली किंवा सातबारा आणि बँकेच्या कागदपत्रांमध्ये फरक दिसला तर अशा प्रकरणांमध्ये चौकशी सुरू होऊ शकते। म्हणून शेतकऱ्यांनी आपला सातबारा, जमीन नोंद आणि कागदपत्रे नीट तपासून ठेवणे खूप गरजेचे आहे। दुसरी मोठी चूक म्हणजे कर्जाचा चुकीचा वापर। कृषी कर्ज हे शेतीसाठी दिले जाते। उदाहरणार्थ, बियाणे खरेदी, खत, शेतीची मशागत, सिंचन व्यवस्था। परंतु जर कर्जाचा वापर इतर कामांसाठी केला गेला असेल, उदाहरणार्थ घर बांधणे, वाहन खरेदी करणे किंवा इतर खर्च, तर अशा प्रकरणांमध्ये अडचण निर्माण होऊ शकते। म्हणूनच आता बँक अधिकारी काही ठिकाणी शेतात आणि घरी जाऊन माहिती तपासत आहेत अशी चर्चा सुरू आहे। मित्रांनो, मात्र अजूनही या सर्व बाबतीत अधिकृत माहिती येणे बाकी आहे, म्हणून कोणतीही बातमी ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही। जर तुमची सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य असतील तर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यात अडचण येणार नाही। पण मित्रांनो, पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सरकार पुढे कर्जमाफीबाबत कोणता मोठा निर्णय घेऊ शकते आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही यामागची खरी कारणे काय आहेत। म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा, कारण पुढील माहिती प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण या बातमीचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत। आत्तापर्यंत आपण पाहिले की कर्जमाफीसाठी लागू होणारे नियम, तपासणी आणि काही शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही याची कारणे जाणून घेतली।
पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुढील काळात कर्जमाफीबाबत सरकार काय निर्णय घेऊ शकते. मित्रांनो, सध्या राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. पावसाचे बदलते स्वरूप, पिकांचे नुकसान आणि वाढते खर्च यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा ताण वाढत आहे. म्हणूनच अनेक शेतकरी संघटना आणि नेते सरकारकडे नवीन कर्जमाफी योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. काही ठिकाणी अशीही चर्चा सुरू आहे की सरकार भविष्यात शेतकऱ्यांसाठी नवीन आर्थिक मदत योजना जाहीर करू शकते. मात्र मित्रांनो, कोणतीही मोठी घोषणा झाली तर ती अधिकृतपणे सरकारकडूनच जाहीर केली जाईल. म्हणून सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक बातमीवर लगेच विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? पुढील काळात शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे योग्य ठेवा. जमीन नोंदी नियमित तपासा. बँकेची माहिती अपडेट ठेवा. चुकीची माहिती देऊ नका. जर सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य असेल तर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यात अडचण येणार नाही. मित्रांनो, कर्जमाफी हा विषय प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला आहे. म्हणून याबाबतची योग्य आणि खरी माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर या विषयावर पुढे आणखी मोठी अपडेट आली तर आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊ. कॉल टू ॲक्शन. जर तुम्ही शेतकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्याकडे किती कर्ज आहे आणि कर्जमाफी मिळाली का? व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.